come towards session 3. In this session, we see some more problems on minors and cofactors and property. Okay, this is first problem. If determinant of A equal to first row 2 3 4, second row 1 3 2, third row 3 5 4, find minor and cofactors. Okay, minor cofactors मग याचे मायनर शोधायचे. देअरफॉर मग पहिल्यांदा मायनर. मायनरचा फॉर्म्युला काय आहे? MIJ इक्वल टू मायनर ऑफ AIJ. ओके, मीन्स व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट obtained by deleting ith row and jth column. मग मायनर शोधायचे पहिल्यांदा. M11 म्हणजेच कुणाचा मायनर झाला? मायनर ऑफ A11 म्हणजे पहिला रो पहिल्या कॉलम मधला एलिमेंट आणि किती आहे तो? 2 आहे. 2 चा मायनर. मग 2 कोणत्या रो मध्ये आहे? तो रो आणि तो कॉलम सोडून द्या. काय राहिला? 3 2 5 4. किती आला? 12 minus 10 2. Am I correct? 12 minus 10 2. M12 काय येईल? मायनर ऑफ 3 डायरेक्ट घेतो आहे. फर्स्ट रो सेकंड कॉलम सोडून द्या. 1 2 3 4. 1 2 3 4. फाइंड इट्स व्हॅल्यू. 4 minus 6 minus 2. M13 फर्स्ट रो थर्ड कॉलम सोडून द्या. 1 3 3 5. 1 3 3 5 यांचा प्रॉडक्ट 5 minus 9 minus 4. Am I correct? हे पहिल्या रोचे मायनर झाले. सिमिलरली सेकंड रो M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम. हा सेकंड रो 3 4 5 4. 3 4 5 4. तुम्हाला किती मिळेल? 12 minus 20. 12 minus 20 minus 8. M22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम गेला. 2 4 3 4. 2 4 3 4. You got 8 minus 12 minus 4. Then M23 सेकंड रो थर्ड कॉलम गेला. 2 3 3 5. 2 3 3 5. बघा काय येईल आन्सर? 10 minus 9 1. Am I correct? Then M31 third row first column 3 4 3 2. 3 4 3 2. 6 minus 12 minus 6. Then M32 third row second column. M32 third row second column गेला. 2 4 1 2. 2 4 1 2. याचा आन्सर 4 minus 4 0. आणि लास्ट एलिमेंट राहिला M33. यस, M33 काय येईल बघा त्याची व्हॅल्यू? M33 थर्ड रो थर्ड कॉलम 2 3 1 3. 2 3 1 3. आणि याचा आन्सर आलं 6 minus 3 इक्वल टू 3. आणि हे काय झाले तुमचे? मायनर्स ऑफ अ डिटर्मिनंट. अप टिल एनी प्रॉब्लेम? शंका याचं काहीच कारण नाही, कॅल्क्युलेशनचा पार्ट आहे. हे झाले मायनर्स. सगळ्या एलिमेंटचे प्रत्येक एलिमेंटचा मायनर झाला. ओके, नाव कम टुवर्ड्स
कोफॅक्टर्स. कोफॅक्टर आता शोधायचे आहेत. मग कोफॅक्टरची डेफिनेशन, कोफॅक्टर ऑफ इलेमेंट ए आय जे, तो दाखवतो कॅपिटल सी आय जेने, आणि ही त्याची डेफिनेशन आहे -1/i+j इंटू एम आय जे. मग एक एक इलेमेंट C11 -1/1+1 इंटू M11 मायनसचा पॉवर 2 होईल. 1+1 2, पहिला रो पहिला कॉलम गेला. M11 डायरेक्ट किंमत माहिती आहे टाकली तरी चालेल, प्लस आणि किती येईल 12 - 10 बरोबर 2. हा C11. पहिला रो सेकंड कॉलम, चेक युअर सेल्फ. 1+2 इंटू M12 म्हणजेच -1चा ऑड पॉवर आणि व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट डिलीटिंग फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजेच किती मायनसचा क्यूब मायनस आणि याची किंमत 4 - 6 काय शिल्लक राहिला -2 आणि तो मायनस काय आला +2. ओके. सिमिलरली C13 -1/1+3 M13 म्हणजेच -1चा किती पॉवर तयार होईल 4 पॉवर तयार होईल. ओके. -1चा 4th पॉवर तयार होईल. 1+3 फर्स्ट रो थर्ड कॉलम 1 3 1 3 3 5. एम आय करेक्ट. 1 3 3 5 पहिला रो तिसरा कॉलम गेला. ओके. यांचा गुणाकार प्लस आलं मायनसचा पॉवर आणि 5 - 9 = -4 आणि चेक फॉर अदर्स. आणि उरलेले प्रॉब्लेम तुम्ही ट्राय युअर सेल्फ. उरलेले तुम्ही स्वतः सोडू शकता. ओके. काय येतील मग C21 यस -1/2 2+1 3 M21. एम आय करेक्ट. एम आय करेक्ट बरोबर आहे. अँड दॅट इज इक्वल टू -1चा क्यूब मायनस आणि डिटर्मिनंटची किंमत सेकंड रो फर्स्ट कॉलम सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम 3 4 5 4 पुन्हा त्याच व्हॅल्यू येतील 3 4 5 4. ओके. -12 -20 12 -20 मायनस आता काय आला +8. नंतर C22. ओके. C22 -1/2 + 2 4 इंटू M22 -1चा पॉवर 4 पॉवर पुन्हा प्लस होईल. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्या. सेकंड रो सेकंड कॉलम सोडून दिला तर काय राहील 2 4 3 4. एम आय करेक्ट. सेकंड रो सेकंड कॉलम 2 4 3 4 किती आला आन्सर 8 - 12 -4. देन C23 -1/2 2 + 3 5 इंटू M23 -1चा ऑड पॉवर मायनसच येईल आणि डिटर्मिनंट 2 3 सेकंड रो थर्ड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम सोडून द्या 2 3 3 5 आणि बघा काय आन्सर आलं -10 - 9. एम आय करेक्ट. 10 - 9 किती आला होता 1 आणि बाहेर निगेटिव्ह साईन -1. देन C31 3 + 1 4 M31 मायनसचा 4 पॉवर प्लस येईल थर्ड रो फर्स्ट कॉलम कॅन्सल करा. थर्ड रो फर्स्ट कॉलम काय राहील 3 4 3 2. चेक युअर सेल्फ 6 -12 -6. देन C32 -1/3 + 2 5 M32
-1चा ऑड पॉवर मायनसच येणार. थर्ड रो सेकंड कॉलम गेला, थर्ड रो गेला, थर्ड रो सेकंड कॉलम 2 4 1 2 2 4 1 2 कॅल्क्युलेट युअर सेल्फ. 4 -4 झिरोला साईन नसतं आणि लास्ट एलिमेंट C33 -1 रेज टू 3 + 3 M33 पुन्हा प्लस आणि बघा थर्ड रो थर्ड कॉलम गेला तर काय राहील 2 3 1 3 आणि तुमचा एलिमेंट येईल 6 - 3 म्हणजेच 3. तर असा हा मायनर आणि असे हे कोफॅक्टर्स. ओके, झालेलंच एक्झाम्पल पुन्हा पुन्हा 2दा-3दा ट्राय करा म्हणजे तुम्हाला जमेल. वी फाइंड मायनर ऑफ सेकंड रो. नंतर आपल्याला शोधायचे आहे सेकंड रोचे मायनर. मग ए सेकंड रो म्हणजे 2ने सुरुवात होती. सेकंड रो फर्स्ट कॉलम काय येईल याचा मायनर. सेकंड रो फर्स्ट कॉलम सोडून द्या, काय राहील -3 5 मायनस बघा सेकंड रो आणि फर्स्ट कॉलम गेला -3 5 5 -7. एम आय करेक्ट. सेकंड रो पहिला कॉलम -3 -7 21 -25 किती आला आन्सर 21 -25 -4 हा पहिल्याचा मायनर. देन M22 सेकंड रो सेकंड कॉलम सोडून द्यायचा. सेकंड रो सेकंड कॉलम 2 5 1 -7 2 5 1 -7 आणि मग याचा आन्सर किती आला -14 -5 यस -19 आणि M23 सेकंड रो थर्ड कॉलमचा मायनर. सेकंड रो थर्ड कॉलम गेल्यावर काय शिल्लक राहील सेकंड रो थर्ड कॉलम गेल्यावर 1 5 शिल्लक राहील आणि मग 10 -3 = 13 ही त्याची किंमत येईल. ओके, मग याच्यावरनं ही प्रॉपर्टी घ्या अँड देअरफॉर -A21 × M21 प्लस A22 × M22 मायनस A23 × M23 = याची व्हॅल्यू काय येते ते चेक करायचं आहे. ओके, टाका किमती. मग याच्यात जर मी व्हॅल्यूज पुट केल्या तर मला काय मिळेल बघा. A21 इथं कोण आहे सेकंड रो फर्स्ट कॉलम मधला एलिमेंट -6 × M21 -4 प्लस A22 काय आहे 0 × M22 -9 मायनस A23 4 × बघा 2 3 4 × त्याचा मायनर 13. एम आय करेक्ट. सिम्प्लिफाय इट 24 मायनस प्लस 0 -52. ओके, 52 मधनं 24 गेले कॅरी 1 12 -4 8 5 3 गेले 2 चिन्ह मोठ्याचं -28 आणि ही -28 कोणाची किंमत आहे = व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट आणि हीच काय आहे डिटर्मिनंट एची किंमत आहे. असा हा पहिला प्रॉपर्टी. ओके, असाच आता कोफॅक्टरचा दुसरा प्रॉपर्टी आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. ओके, कोफॅक्टर्स ऑफ सेकंड रो हे पण शोधायला लावले. मग कोफॅक्टर कशाने दाखवतो कॅपिटलने. सी सेकंड रो, मग सेकंड रो फर्स्ट कॉलम, सेकंड रो फर्स्ट कॉलम काय -1 रेज टू 2 + 1 × M21
-1चा पॉवर किती आहे 3 आणि M21 सेकंड रो फर्स्ट कॉलम गेला -3 5 5 -7 -3 5 5 -7 याचा आन्सर येईल -1चा क्यूब मायनस इंटू ब्रॅकेट 21 -25 काय आला -4 तो मायनस झाल्यावर काय होईल हा तुमचा बेनिफिट. मागचे आणि हे साईन बदलतील अल्टरनेटचे. -1 2 + 2 M22 म्हणजेच -1चा 4 पॉवर आणि M22 सेकंड रो सेकंड कॉलम गेला 2 5 1 -7 मायनसचा होईल प्लस आणि -14 -5 -19. एम आय करेक्ट? M22 सेकंड रो सेकंड कॉलम -14 -5 -19. देन C23 -1 2 + 3 M23. एम आय करेक्ट? आणि -1चा फिफ्थ पॉवर काय येईल प्लस येईल इंटू सेकंड रो आणि थर्ड कॉलम गेला काय राहिला 2 -3 1 5 -10 -3 = -13 आणि असा हा तुमचा कोफॅक्टर. आता याच्यावरनं दुसरी प्रॉपर्टी प्रूव्ह करायची आणि देअरफॉर A21 × C21 प्लस A22 × C22 प्लस A23 × C23 = तो रो आणि त्याच रोचे कोफॅक्टर. हा सेकंड रो आहे आणि सेकंड रोचेच हे कोफॅक्टर आहे. बघूया A21 हा एलिमेंट आहे 6 आणि 6 C21 ची किंमत आहे 4. A22 0 आहे त्याची किंमत आहे -19. A23 ची किंमत आहे 4 आणि त्याचा कोफॅक्टर आहे -13. अगेन बघा 24 + 0 -52 अगेन -28 म्हणजेच काय आली व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A आली. व्हॅल्यू ऑफ डिटर्मिनंट A आली. आणि म्हणून सिंपल कन्सेप्ट आहे. काय आला याचा अर्थ काय झाला की तुम्ही कोणताही डिटर्मिनंट घ्या त्याची व्हॅल्यू जर काढायची असेल तर कोणताही रो गुणिले सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ रो अँड इट्स करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स. बरोबर आहे का? म्हणजेच काय तर याच्यावरनं आपल्याला एक प्रॉपर्टी घेता येईल. याच्यावरनं एक प्रॉपर्टी घेता येईल. कशी तर ती बघा. या 2 प्रॉपर्टी तयार करता येतील. मग डिटर्मिनंट तुम्हाला आता कधी कधी कोणत्याही रोने एक्सपान्शन करायला सांगतात. पहिला रो घेतला तर काय करायचं तो रो आणि त्याचेच कोफॅक्टर. सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो अँड कोफॅक्टर्स ऑफ दॅट रो. कॉलम असेल तर तो कॉलम आणि त्याचेच कोफॅक्टर. तर कोफॅक्टर तुम्हाला माहिती आहे कशी काढायची डेफिनेशन तुमच्याकडे आहे काढता पण तुम्हाला येतात. म्हणजेच काय झालं सम ऑफ प्रॉडक्ट ऑफ एलिमेंट्स ऑफ एनी रो ऑर एनी कॉलम अँड इट्स करस्पॉन्डिंग कोफॅक्टर्स घ्यायचे. म्हणजे तुम्हाला असं सांगितलं की मला पहिल्या कॉलमने एलिमेंट काढायचे. मग पहिला कॉलम A11 C11 प्लस A21 सेकंड रो पहिला कॉलम C21 प्लस A31 C31 झालं. याच्यापासून पुन्हा तुम्हाला त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू मिळते. किंवा तुम्हाला असं सांगितलं नाही आम्हाला थर्ड कॉलमने घ्यायचं आहे. ठीक आहे थर्ड कॉलम म्हणजे फर्स्ट रो थर्ड कॉलम त्याचा करस्पॉन्डिंग घ्यायचा. नंतर थर्ड कॉलम सेकंड रो थर्ड कॉलम C23 थर्ड रो थर्ड कॉलम C33. जो रो तोच जो एलिमेंट घ्याल त्याचाच कोफॅक्टर घ्या. याने तुम्हाला काय मिळेल व्हॅल्यू मिळेल. पण चुकीचं झालं म्हणजे जर समजा तुम्ही असं केलं A12 C21 प्लस
फर्स्ट रो सेकंड कॉलम, बरोबर आहे का? फर्स्ट रो फर्स्ट कॉलम, आपण याचा को फॅक्टर दुसऱ्याचा घेऊ, सेकंड रो फर्स्ट कॉलम प्लस A12 आणि मग आता सेकंड रो सेकंड कॉलम प्लस A13 सेकंड रो थर्ड कॉलम. आता मात्र याची किंमत 0 येईल. म्हणजे तो रो आणि त्याचे को फॅक्टर यांचा जर गुणाकार आणि सम केली तर व्हॅल्यू मिळते आणि इतर घेतले तर 0 मिळते. अशी ही प्रॉपर्टी तयार झाली व्हॅल्यू ऑफ अ डिटर्मिनंट. ओके, तर असा हा पार्ट. स्टॉप हिअर. याच्यावर पुन्हा एक्झाम्पल पुढच्या सेशनमध्ये. आता याच्यावर एक्झाम्पल नाही, पण पुन्हा आपण एक एक्झाम्पल घेऊ दोन्हीवरती. या दोन्ही प्रॉपर्टीवरचं एक्झाम्पल आपण नेक्स्ट सेशनमध्ये कव्हर करूया. अप टिल वी स्टॉप हिअर.